कडक उन्हापासून दिलासा देणारा पावसाळा ऋतू. मात्र यंदा मे महिन्याच्या मध्यापासूनच पाऊस धुमाकूळ घालतोय. पुण्यात या जोरदार पावसानं सोबत अनेक जलजन्य आजार आणलेत. या काळात सतत आर्द्रता आणि पाणी साचल्यामुळे बॅक्टेरिया आणि विषाणू वेगाने वाढतात. त्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका वाढलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टायफॉइड, कावीळ, तीव्र अतिसाराचे रुग्ण वाढत असल्याचं पुणे महानगरपालिकेच्या आकडेवारीवरून समोर आलंय. जाणून घेऊया याबद्दल माहिती. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. पुण्यात यंदा जानेवारी महिन्यात दूषित अन्न व पाण्यातून गुलेन-बॅरी सिंड्रोम म्हणजे GBS हा आजार पसरला होता. याची लागण झाल्यावर मेंदूविषयक गुंतागुंत होते. अतिसार व ओटीपोटात वेदना होतात. यामुळे महापालिका आरोग्य विभाग सतर्क झाला. अनेक उपाययोजना हाती घेतल्या. शहरात पावसामुळे जागोजागी पाण्याची डबकी साचल्यानं दूषित व घाण पाणी साचून राहतं. यामुळे आजारांना निमंत्रण मिळतं. पावसाळ्यात जलजन्य आजार वाढल्यानं सरासरी व खासगी रुग्णालयात उपचारासाठी गर्दी वाढत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा जानेवारी ते मे या महिन्यात जलजन्य आजाराचे 5617 रुग्ण आढळले आहेत. कोणत्या आजाराचे किती रुग्ण आहेत ते पाहूयात पुढील प्रमाणे. तीव्र अतिसार 4292 रुग्ण, कावळी 66 रुग्ण, आमाश 106 रुग्ण, विषम ज्वर 86 रुग्ण, लेप्टोस्पायरोसिस 2 रुग्ण, जुलाब 976 रुग्ण, गॅस्ट्रो 95 रुग्ण. काय आहेत जलजन्य आजाराची लक्षणे तेही पाहूयात. ताप येणे, डोकेदुखी, उलट्या होणं, जुलाब होणे, ओटीपोटात दुखणं, सांधे दुखणे. नागरिकांनी उलट्या, जुलाब, विषम ज्वर हे आजार झाल्यास तातडीनं उपचार करून घ्यावेत. महापालिकेच्या सर्व दवाखान्यात हे उपचार उपलब्ध आहेत असं आरोग्य विभागाने म्हटलंय. जलजन्य आजार होऊ नयेत यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी तेही पाहूयात. शुद्ध पाणी प्यावं, कूपनलिका, विहीर व कालव्याचे अशुद्ध पाणी पिऊ नये, शिळे व माशा बसलेले अन्न खाऊ नये, पाणी गाळून व 20 मिनिटे उकळून त्यानंतर थंड करून प्यावं. पाण्याचे साठे आठवड्यातून एकदा रिकाम करून स्वच्छ करावे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.